4 ते 5 चमकुऱ्याचे पाने घेतले. कुणी याला आळूचे पानं सुद्धा म्हणते. जाडसर देठ आणि जाडसर शिरा काढून टाकायच्या. अशा पद्धतीने त्याचा रोल बनवायचा आणि एकदम बारीक हे चिरून घ्यायचं आहे. आता चिरल्यानंतर हे एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालायचं. 2 चमचे तांदळाचं पीठ. जर तांदळाचं पीठ घरात नसेल तर त्या ठिकाणी रवा टाकला तरी चालेल. कोथिंबिरी, वाटलेला ठेचा, 2 चमचे तीळ, धना पावडर, जिरा पावडर, कुटलेली लाल मिरची, चवीनुसार मीठ, हळदी पावडर आणि आमचूर पावडर जरूर टाका, कारण चमकुऱ्याच्या पानाने जिभेवर खाज येते तर ती खाज येणार नाही. आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ अशा पद्धतीने भिजवायचं आहे. ताटाला तेल लावून घ्यायचं. त्यावर हे बॅटर टाकून चारी बाजूला पसरून घ्यायचं आहे. कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही प्लेट ठेवून 5 मिनटं फुल गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटामध्ये तयारच होते. जर हाताला हलकंसं चिटकत असेल तर एखादा मिनटं अजून होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर याच्या हव्या त्या आकाराने वड्याही कट करून घ्या. आता तुम्ही ही वडी अशी सुद्धा खाल्ली तरी खूप मस्त लागणार आहे आणि ही वडी रस्स्याच्या भाजीत सोडली तरी मस्त लागणार आहे. पण मी याला तळून घेणार आहे. तर उलट पुलट करून मीडियम गॅसवर दोन्ही बाजूनी मस्त अशी खमंग खरपूस ही वडी तळून घ्यायची आहे. बनवायला तर खूप सोपी पद्धत आहे चमकुऱ्याची वडी बनवायची. तर अशाच पद्धतीने सगळ्या वड्याही तळून घ्यायच्या आहेत. खूपच खमंग कुरकुरीत अशी ही वडी बनवून तयार झालेली आहे. तर आतमध्येही खूप मस्त अशी ही झालेली आहे. तर ही बनवायची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून जरूर सांगा आणि आवडली तरच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.